इयत्ता 10वी मराठी माध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या ह्याचं विज्ञानाचा आपण पहिला पाठ अनुवंशिकता व उत्क्रांती याचे स्वाध्याय बघणार आहोत। पान क्रमांक 1 वर तुम्हाला प्रश्न 5व्याचा पहिला पॉइंट मिळेल। त्याच्या दुसऱ्या पॉइंटसाठी आपण पेज क्रमांक 2 वर जात आहोत। 2 वर तुम्हाला 5व्याचं दुसरा पॉइंट मिळेल। पेज क्रमांक 3 वर तुम्हाला 4E चे उत्तर मिळेल। त्याचा वरचा शेवटचा पॉइंट आहे तो मी वर तुम्हाला लिहून दाखवलेला आहे। पान क्रमांक 5 वर तुम्हाला प्रश्न 6व्याचे पॉइंट 1, पॉइंट 2, 3, 4 आणि 5 ह्याचं उत्तर मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेवटच्या ह्याच्यामध्ये परिच्छेदामध्ये दुसऱ्या E चे उत्तर तुम्हाला मिळेल। ईचं उत्तर सलग तुम्हाला इथेही मिळेल। त्याच्यामध्ये तुम्ही पॉइंट 1, 2 आणि 3 टाकून त्याच्या समोर त्याची उदाहरणं देऊ शकता। पुराजीवी महाप्रकल्प आणि ही उदाहरणं तुम्ही देऊ शकता। 2U चं उत्तर तुम्हाला पान नंबर 7 वर मिळणार आहे। 2U चं उत्तर तुम्हाला पान नंबर 7 वर मिळणार आहे। त्याचप्रमाणे 2E चे उत्तर देखील तुम्हाला पान क्रमांक 7 वरतीच मिळणार आहे। तेच उत्तर तुम्ही 4E साठी देखील वापरू शकता। 4E आणि 4A साठी वापरू शकता। पुढचा पॉइंट तुम्ही हा घेऊ शकता, डार्विन नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। त्याच्यामध्ये तुम्ही हा पॉइंट 4A साठी हे उत्तर घेऊ शकता। 4A चं उत्तर तुम्हाला पान नंबर 8 वर मिळणार आहे। 4A चं उत्तर पान नंबर 8 वर मिळणार आहे। हे पॉइंट आहेत। पहिला पॉइंट हा तुम्हाला दुसरा पॉइंट लिहायचा आहे, हे तिसरा पॉइंट आहे, ही त्याची उदाहरणं आहेत। पान नंबर 9 वरती तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाच्या आचं उत्तर मिळणार आहे, जे तुमचं प्रत्येक जातीपासून सुरू होऊन होतोपर्यंत आहे। आणि दुसऱ्या अचं पण उत्तर तुम्हाला पान नंबर 8, 9 वरतीच मिळणार आहे। सुमारे पासून इथपर्यंत झाले असावेचा पहिला पॉइंट आहे, हा तुमचा दुसरा पॉइंट येणार आहे। आणि जर तुम्हाला उत्तर मोठं लिहायचं असेल तर तुम्ही कोरड्यापासून अस्तित्वात आलेपर्यंत लिहू शकता। खालील आकृती पूर्ण करा। तुम्हाला इथेच मी उत्तरं लिहून दाखवलेली आहे। उत्तरं तुम्हाला जे ब्रॅकेटमध्ये नावं दिलेली आहेत त्याला वरतीच खुणा केलेल्या आहेत बघा। अ, आ, इ, ई अशा खुणा केलेल्या